नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आजची माझी स्वामींचा नामजप लिखाणाची सेवा करून झाली आणि तुम्ही पण ही सेवा रोज न चुकता करतच असाल. आज आहे ती म्हणजे अधिक महिन्यातील पहिली एकादशी, कमला एकादशी. आणि आज या पुरुषोत्तम मासातील एकादशीला सर्वात महत्त्वाची सेवा करायची कोणती, तर ती म्हणजे आपले हे 700 श्लोकी संक्षिप्त श्रीमद भागवत. या एकादशीला व्रताचे, दानाचे, दीपदानाचे, भुकेल्याला अन्नदानाचे, गोसेवेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपण या दिवशी 33 फुलवातींची फुलवात सुद्धा लावू शकतो. तसेच या अधिक महिन्यात संपूर्ण महिन्याभरात कधीतरी एकदा अपूपदान म्हणजेच 33 अनारसे बनवून त्यांचा नैवेद्य स्वामींना, भगवान श्रीकृष्णांना अर्पण करावा. आणि आता या पुरुषोत्तम मासाच्या सुपर्वावर आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी दिनांक 5 जून ते 12 जून या काळात मोठे श्रीमद भागवताचे पारायणाचे आयोजन केले आहे. श्री त्र्यंबकेश्वर गुरुपीठ आणि श्री क्षेत्र गोवर्धन मथुरा या दोन्ही ठिकाणी हा भागवत सप्ताह होणार आहे. श्री त्र्यंबकेश्वर गुरुपीठात मराठी भाषिकांसाठी आणि मथुरा येथे हिंदी भाषिकांसाठी हा सोहळा होणार आहे. अजूनही ज्यांना कोणाला या भागवत सप्ताहात सहभागी व्हायचे आहे त्यांनी अजूनसुद्धा विचार करावा आणि या दिव्य पर्वाचा आनंद घ्यावा. या पारायणाला बसण्यासाठी जे प्रवेशपत्र आहे ते आपल्याला जागेवरच मिळू शकते. त्यामुळे ज्यांना कोणाला जायची इच्छा असेल तर दिनांक 5 ते 12 जून या 8 दिवसांसाठी नियोजन आतापासूनच करावे. गेल्या वर्षी श्री क्षेत्र गोवर्धन मथुरा येथे लाखोंच्या संख्येने सेवेकऱ्यांनी या सोहळ्यात सहभाग घेतला होता. आता श्रीमद भागवताचे पारायण का करावे, तर मानवी जीवनात अनेक समस्या आहेत. या भागवताचे वाचन, मनन, पठण, चिंतन केल्याने जन्मजन्मांतरीचे शाप, ताप, दैन्य, दुःख, उपद्रव, प्रारब्ध, सुकृत, क्रियामान, घृण, वैर, हत्या, शाप, तळतळाट ही जी सारी घृणांची गाठोडी आहेत ती भागवताने नष्ट होतात, असे परमपूज्य गुरुमाऊलींनी कळकळीने सांगितले आहे. म्हणून आयुष्यात एकदा तरी भागवत करावे. दर वर्षातून एकदा आपल्या घरीसुद्धा मोठ्या भागवताचे पारायण नक्की करावे. कारण कधीकधी प्रखर पितृदोष असतात आणि या पितृदोषावरील शेवटचा उपाय म्हणजे श्रीमद भागवत पारायण. आणि आजच्या या पुरुषोत्तम मासातील कमला एकादशी निमित्त सर्वांनी 700 श्लोकी संक्षिप्त श्रीमद भागवताचे पठण नक्कीच करावे. मनुष्य, देवऋण, ऋषीऋण, पितृऋण, मनुष्यऋण व भूतऋण ही 5 ऋणे सोबत घेऊनच जन्माला येत असतो. रोजच्या दिनक्रमात या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करीत असतो. पितृऋणातून जर मुक्त होता आले नाही तर प्रखर पितृदोष निर्माण होतो व त्याचे परिणामही त्या कुटुंबावर झालेले पाहावयास मिळतात. असा प्रखर पितृदोष निवारण करण्यासाठी खर्चिक उपाय करण्यापेक्षा संक्षिप्त भागवत ग्रंथाचे मनोभावे वाचन, मनन, चिंतन करावे. हा त्यावरचा रामबाण उपाय आहे, असे परमपूज्य गुरुमाऊली अत्यंत तळमळीने आपल्या हितगुजातून नेहमीच सांगत असतात. त्यांच्याच प्रेरणा, आशीर्वाद, मार्गदर्शन व दिव्य छत्रछायेखाली हा ग्रंथ तयार करण्यात आला आहे. श्री स्वामी समर्थ सेवा कार्य हे विश्वात्मक कार्य आहे. आणि आजच्या या पुरुषोत्तम मासातील कमला एकादशी निमित्त सर्वांनी 700 श्लोकी संक्षिप्त श्रीमद भागवताचे पठण नक्कीच करावे. तर प्रत्येकाने या पुरुषोत्तम मासाचे औचित्य साधून त्याचे महत्त्व लक्षात घेऊन भगवान श्री पुरुषोत्तम म्हणजेच श्री नारायणांची जास्तीत जास्त सेवा करावी. महिनाभर रोज श्री विष्णूंचा मंत्र श्री वत्संधारयन वक्षे मुक्तामाला षडाक्षरम हा मंत्र रोज 1 माळ करावा. गीतेचा 15वा अध्यायाचे पठण, तसेच जमल्यास बाळकृष्णांवर अभिषेक करावा. व्यंकटेश स्तोत्राचे पठण, श्री विष्णू सहस्त्रनाम पठण आणि 1000 तुळशीपत्र वाहून किंवा 108 तुळशीपत्र वाहून भगवान विष्णूंची
1000 नामावली पठण करावी. त्याचबरोबर ज्यांना या कमला एकादशीला संक्षिप्त श्रीमद भागवताचे पारायण करण्यास जमणार नाही, त्यांनी या महिन्यातील दुसरी कमला एकादशी 11 जून त्या दिवशी तरी या संक्षिप्त श्रीमद भागवताचे पठण नक्की करावे. तसेच श्री क्षेत्र गोवर्धन मथुरा किंवा त्र्यंबकेश्वर गुरुपीठ या ठिकाणी आयोजित केलेल्या श्रीमद भागवत या सोहळ्यास जमल्यास आवर्जून नक्की जावे. आता सगळ्यांनाच या सर्व सेवा करायला जमणार नसतील, तर तुम्ही सर्वात महत्त्वाची सेवा जर ही तुम्ही केलीत, ती म्हणजे या अधिक ज्येष्ठात अधिक पटीने वेग वाढवून केलेली ती म्हणजे स्वामींच्या लिखित नामजपाची सेवा. या अधिक ज्येष्ठात अधिकाधिक वेग वाढवून जर आपण स्वामींचा लिखित नामजप लिहिला, तर ही सर्वात महत्त्वाची सेवा ठरेल. आणि जर या एकादशीपासून हा स्वामींचा श्री स्वामी समर्थ नामजप जर रोज 11 पाने किंवा 11 माळा लिहिला, तरी आपल्याला गुरुमाऊलींनी सांगितलेला 12 लक्ष जप पूर्ण करायला मदत होईल. म्हणून या अधिक महिन्याचे औचित्य साधून आपण प्रत्येकाने जमेल त्या वेळेत हा नामजप लवकरात लवकर पूर्ण करूया. श्री स्वामी समर्थ. ही माहिती आवडल्यास कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.